हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इझी मॅथ्स मराठी. या चॅनलमध्ये आपण पाहणार आहोत गणित विषयातील बेसिक नॉलेज जे तुम्हाला 10वीमध्ये उपयोगी पडेल. तसेच पुढे पाहणार आहोत या वर्गातील चॅप्टर वाईज प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स विथ बेसिक नॉलेज. ओके, चला तर मग सुरुवात करूया. 10वीच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये थेरमनुसार ज्या ज्या गोष्टींची म्हणजे बेसिक नॉलेजची गरज पडेल ते नॉलेज आपण इथे घेऊ. तर 10वी वर्गातील पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे रिअल नंबर्स. तर त्यासाठी महत्त्वाचं आहे नंबर टाईप्सबद्दल माहिती असणे. तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नंबर टाईप्स, पहिला नंबर आहे नॅचरल नंबर्स. द नंबर्स start from 1, 2, 3, 4 up to so on is known as natural numbers. Natural numbers म्हणजे काय की ज्यामध्ये 1 त्याची सुरुवात 1 पासून होते. 1, 2, 3, 4 त्यानंतर असंख्य अशा संख्या पुढे आहेत. सेकंड नंबर आहे होल नंबर्स. ओके, द नंबर स्टार्ट फ्रॉम 0, 1, 2, 3, 4 अप टू सो ऑन इज नोन ॲज होल नंबर्स. ठीक आहे, तर होल नंबर्स म्हणजे काय की ज्या नंबरची सुरुवात ही 0 पासून होते. तर तुम्ही वरती पाहू शकता नॅचरल नंबरमध्ये 0 आहेत का, नाही. तर होल नंबरमध्ये 0 हा इन्क्लूड आहे. तर हाच फरक आहे नॅचरल नंबर आणि होल नंबरमध्ये. नेक्स्ट आहे इंटिजर्स. द नंबर्स which contain all negative numbers, 0 and all positive numbers is known as integers. ते इंटिजर नंबरमध्ये काय कोणकोणत्या संख्या येतील, तर 0 येईल आणि सगळ्या निगेटिव्ह नंबर्स आणि सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स यामध्ये इन्क्लूड होतील. म्हणजे इंटिजर्समध्ये होल नंबरसुद्धा आले आणि नॅचरल नंबरसुद्धा आलेत. इथे तुम्ही पाहू शकता. ओके, नेक्स्ट इव्हन नंबर्स. द नंबर्स 2, 4, 6, 8, 10 अप टू सो ऑन इज नोन ॲज इव्हन नंबर्स. इव्हन नंबर म्हणजे काय, असे नंबर्स की ज्या नंबरला दोन्ही पूर्णपणे भाग जातो त्याला म्हणतात इव्हन नंबर्स. तुम्ही ते पाहू शकता. 2 या नंबरला 2नी भाग जातो. ओके, 4ला सुद्धा आपण 2नी डिवाइड करू शकतो. 6ला पण करू शकतो, 8ला पण करू शकतो, 10ला पण 2नी डिवाइड पूर्णपणे 2नी डिवाइड करू शकतो. दॅट मीन्स 2नं जर 10ला डिवाइड केलं तर येतं 5. तसंच पुढचा नंबर काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट आहे ऑड नंबर्स. The numbers which are not divided by, which cannot be divided by 2 is known as odd numbers. हे तुम्ही पाहू शकतात. एक्झाम्पल्स दिलेत मी. 1, 3, 5, 7 या पुढे बऱ्याचशा संख्या आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता. 1ला 2नी डिवाइड करू शकतो का आपण, नाही. 3ला डिवाइड करू शकतो का, नाही. 5ला डिवाइड करू शकतो का 2नी, नाही. आणि 7ला सुद्धा नाही. तर नेक्स्ट नंबर कोणता येईल हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे. ओके, नेक्स्ट आहे प्राईम नंबर्स. प्राईम नंबर म्हणजे काय की अशा संख्या की त्या संख्येचा फॅक्टर हा 1 आणि तीच संख्या हे दोनच फॅक्टर जर असतील तर त्या संख्येला आपण प्राईम नंबर्स असे म्हणतो. इथं फर्स्ट नंबर आहे 2. तर 2चे फॅक्टर कोणकोणते आहेत, 1 आहे आणि 2 आहे. म्हणजे 2ला आपण 1नी डिवाइड करू शकतो आणि 2नी डिवाइड करू शकतो. दुसरे कोणते नंबर आहेत का, नाही. नेक्स्ट आहे 3. तर 3चे फॅक्टर कोणकोणते आहेत, 1 आणि 3. दुसरे कोणत्या संख्या नाही आहेत. त्याप्रमाणे 5, 7, 11 अजूनही बऱ्याच संख्या आहेत की ज्यांचे फॅक्टर्स हे 1 आणि तीच संख्या. ओके, द नंबर्स विच हॅज फॅक्टर्स 1 अँड इटसेल्फ इज नोन ॲज प्राईम नंबर्स. नेक्स्ट संख्येकडे जाऊ आपण. नेक्स्ट आहे कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर म्हणजे काय की ज्या नंबरचे फॅक्टर्स 1 आणि तीच संख्या प्लस अदर नंबर्स. आता 4 आहे. 4चे फॅक्टर कोणकोणते आहेत, 4ला आपण कोणत्या संख्येने डिवाइड करू शकतो. इथे सांगायचं म्हणजे फॅक्टर म्हणजे काय, इन शॉर्ट असे नंबर की ज्यांनी आपण दिलेल्या संख्येला पूर्णपणे डिवाइड करू शकतो. जसे की 4चे फॅक्टर आहे 1, 2, 4. ओके, 6चे फॅक्टर आहे 1, 2, 3, 6. त्याचप्रमाणे 8चे फॅक्टर आहेत, 9चे आहे, 10चे आहे. ओके, तर प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबरमध्ये डिफरन्स काय आहे की यामध्ये दोनच फॅक्टर भेटतील आपल्याला, 1 आणि इटसेल्फ. कंपोजिट नंबरमध्ये फॅक्टर किती असतील, 1 असतील.
तोच नंबर असेल आणि दुसरे पण नंबर असतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय? द नंबर्स विच आर इन द फॉर्म p by q अँड कंडिशन इज दॅट q इज नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स द नंबर्स जे की कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला भेटतील? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये. आणि त्यातली कंडिशन आहे की डिनॉमिनेटर जो आहे तो 0 नाही पाहिजे. इनफॅक्ट जर एखाद्या संख्येचा डिनॉमिनेटर जर 0 असेल तर ती संख्या इन्फायनाईटमध्ये जात असते. ते एक्झाम्पल कोणकोणते आहे रॅशनल नंबरचे? 1/2, -3, 0.7. तर तुम्ही इथे पाहता इथे p by q चा फॉर्म आहे, पण इथे दिसत नाही आहे. ओके, तर इथे आपण ह्याला p by q च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कारण का -3च्या डिवाइडमध्ये तुम्ही जर 1 घेतलात तर देर इज नो एनी प्रॉब्लेम. इथे q ची व्हॅल्यू ही 1 आहे. तसंच 0.75 ला सुद्धा तुम्ही p by q च्या फॉर्ममध्ये लिहू शकता. ते कसं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. ठीक, चला तर नेक्स्ट नंबरकडे वळू आपण. नेक्स्ट आहे इरॅशनल नंबर्स. द नंबर्स √2, पाय, ई ह्या संख्येना आपण इरॅशनल नंबर असे म्हणतो. इरॅशनल नंबर म्हणजे असे नंबर की ज्याची एक फिक्स व्हॅल्यू आपल्याला सांगता येणार नाही. ओके, ते डेसिमल फॉर्म येतात आणि त्यांची व्हॅल्यू ही इन्फायनाईट राहते. जसे की √2ची व्हॅल्यू तुम्ही एक फिक्स व्हॅल्यू कोणती आहे ही आपल्याला सांगता येणार नाही. तसं आहे पायची व्हॅल्यू हे 3.14 आपण घेतो, बट ते पुढेही त्याची व्हॅल्यू 3.1472 अप टू डेसिमल नंबर हे रिपीटमध्ये येत असतात. त्यामुळे आणि हिची सुद्धा व्हॅल्यू ही फिक्स नाही आहे. तर ज्या संख्येची व्हॅल्यू फिक्स नसते त्याला म्हणतात इरॅशनल नंबर. ओके, नेक्स्ट आहे रिअल नंबर्स. रिअल नंबर हाच आपल्या 10th क्लासचा फर्स्ट चॅप्टर आहे. तर रिअल नंबर्स म्हणजे काय? रॅशनल नंबर्स प्लस इरॅशनल नंबर्स इज नोन ॲज रिअल नंबर्स. तर आधी आपण पाहिले होते रॅशनल नंबर म्हणजे p by q या फॉर्ममधले नंबर्स आणि इरॅशनल नंबर म्हणजे ज्याची की व्हॅल्यू ही फिक्स नसते त्याला म्हणतात इरॅशनल नंबर्स. ओके, तर इथे एक्झाम्पल आहे -5, 0, 3/4, √2. हे सगळे कोणते आहेत? रिअल नंबर्स. कळालं विद्यार्थी मित्रांनो? रिअल नंबर्स म्हणजे काय असतं? तर ह्या सगळ्या नंबर्सची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कोणत्या नंबर्स, प्रत्येक नंबर्सची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स हे तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तुम्हाला हा फर्स्ट चॅप्टर इझी जाऊ शकतो. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहिल्यात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 10वीतील चॅप्टर नंबर 1 म्हणजे रिअल नंबर स्टार्ट करणार आहोत. त्यातील प्रत्येक थेरम्स, प्रॉब्लेम आणि सोल्युशन्स इथे पाहणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ॲट लास्ट मी सांगते की मी एकच गोष्ट सांगणार आहे की मॅथ हे खूप इझी आहे. फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.